खमंग बेसन ढोकळा आहे आज आपल्याकडे. यूट्यूब फॅमिली रेसिपी बघू शकता तुम्ही आता. हे बघा, पटापट रेसिपी बघायची आहे. तेल आहे, साखर आहे, मीठ आहे, खाण्याचा सोडा आहे आणि अजून आहे ना आपण लिंबू पावडर घेतलेली आहे याच्यामध्ये. तर यूट्यूब फॅमिली तुम्ही बघू शकता याच्यामधलं जे बॅटर आहे ते सगळं आपल्याला या बेसनमध्ये टाकायचं आहे. फक्त एक वाटी आपण बेसन घेतलेलं आहे आता. तर एक वाटी बेसन आहे ना आपल्याला चाळणीमध्ये छान चाळून घ्यायचं आहे. आता ही ना माझ्याकडे एक छोटीशी चाळणी आहे. ही ना बऱ्याचदा मी अशी यूज करत असते. पण आता तुमच्याकडे जे असेल त्याने तुम्ही चाळून घ्यायचं आहे. बेसन फक्त चाळणं महत्त्वाचं आहे आपल्याला. असं काही नाही की चाळणी हीच वापरा, तीच वापरा. तर आपल्याला बेसन चाळून घेणं फार महत्त्वाचं आहे. मी आता तुम्हाला ना 2 चाळणी आपल्याकडे, तर दोन्ही चाळणीने मी बेसन चाळणार आहे. म्हणजे ज्या ताईंकडे नसेल तर मग त्या म्हणशील "बुवा काय करायचं?" तर हे बघा, ही ना एक छोटीशी चाळणी मी खास स्पेशल असं चाळण्यासाठी वगैरेच आणलेली आहे. तर याने ना आता मी बेसन चाळून घेते बऱ्यापैकी. बेसन चाळलं म्हणजे ना आपला जो ढोकळा तयार होतो ना, त्या ढोकळ्याला आहे ना मदत होते. ह्याच्यातली गठोळी वगैरे सगळी निघून जाते आणि पीठ आहे ना असं हलकं होतं जरा आणि बेसनचा ढोकळा इतका सुंदर येतो, तर काय सांगू तुम्हाला, खूप सुंदर आणि सुंदर येतो. तर तुम्ही बघू शकता. आता हे बघा मी ना चमचा वगैरे हे करून, कारण चाळणी तर आहे आपली छोटी. आता ते नाही तर काय पीठ चाळण्याचं कदाचित बंद होतंय की काय असं मला डाऊट आहे. मी छोटा चमचा घेतला आहे आणि सारखा हात हलवायचा, तर म्हटलं चला थोडंसं चमच्याने प्रेस करून बघूया पीठ पडतं की नाही पडतंय. पण तुम्ही बघा आता पीठ पण आहे ना इतकं छान पडू राहिलं ना खाली व्यवस्थित अगदी. बरं वाटतंय मला पण की नाही चाळणी चांगली आहे बा आपली असं. तर असं चाळणीने ना तुम्हाला जेवढं चाळता येईल तेवढं चाळून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी व्यवस्थित हलक्या हाताने आणि खाली बघा सांडत वगैरे काहीच नाही. काचेचं बाऊल आहे आपल्याकडे. काचेचं बाऊल पण आहे ना खूप मोठं आहे आणि आज आपण बनवतोय खमंग बेसन ढोकळा. बेसन ढोकळा याच्यात रवा वगैरे मी काहीच टाकलेलं नाही किंवा तांदूळ वगैरे काही वापरलेलं नाही. आणि आता मी काय करते, 1 मिनिटं मोठी चाळणी घेते. मोठी चाळणी म्हणजे ना झारा आहे आपल्याकडे मोठा. तो झारा आहे ना, हे बघा. हा झारा मी घेते आणि सगळं पीठ टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये. तुम्ही ना आता ही दोन्ही ट्रिक वापरा. तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही वापरा. काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. आणि आता मी घेतलेली मोठी चाळण, याला काही वेळ लागत नाही. हाताने ना मी आता पटकन काढून घेणार आहे. हात आहे ना आपल्याला आहेच, स्पंज आहे आपल्याकडे हाताचं मस्त. तर आपण हाताच्या बोटांचं काम करूया आणि याला थोडंसं हे बघा गठुळी वगैरे दिसती थोडीशी. आता मी काय करते, याला आहे ना थोडासा हात वगैरे टाकून व्यवस्थित मस्त काढून घेऊ ते पीठ सगळं आपण फास्टमध्ये आणि आपली रेसिपी चालू. ताईने कुठे जायचं नाही, लाईक करायचे, सबस्क्राईब करायचं आहे. नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे भरपूर व्हिडिओ आता येऊ राहिले चॅनलवरती. दोन्ही टाईम लाईव्ह असतात. एक टाईम दुपारी 2 किंवा 3 वाजता माझा व्हिडिओ येऊन जातो तुमच्यापर्यंत. तर चला आता बेसन ढोकळा आपण स्टार्ट करूया. तर काय काय टाकायचं आहे आपल्याला, हे बघा किनारीचं पीठ वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे मी आणि छान असं छान चाळून झालेलं आहे. आता याला तेल आहे ना आपलं जे खाण्याचं तेल आहे ना, भाजीची ना 1 ते 1.5 उबळी तेल आहे. एकच धरा तुम्ही. भाजीला जे तेल टाकतो ना आपल्याकडे किटलीमध्ये, ती उबळी असते ना, एक टाकलेले आहे. आणि हा आहे ना लिंबू पावडर आहे. ही लिंबू पावडर आहे. हा नाही, ही लिंबू पावडर आहे आपल्याकडे. तर मी पाणी टाकून ठेवलेली आहे आणि ही खाण्याची साखर आहे आपली. तर साधी साखरेची चहात वगैरे वापरतो ती. तर हे मीठ आहे. मीठ आपल्याला बेसनच्या अंदाजानुसार मीठ टाकायचे, चवीनुसार टाकू शकतो आपण. आणि बेसन सम्राट बेसन आहे आपल्याकडे, मी तुम्हाला दाखवलं नाही. आता मीठ टाकलं आहे, साखर टाकलेली आणि तेल टाकलेले आहे. यूट्यूब फॅमिली माझी रेसिपी तुम्ही नक्की करणार आहे, कारण माझा खमंग ढोकळा आहे ना नेहमीचा खूप छान होत असतो. तर हे बघा, ही बॅटर माझं आता कालवायचं काम चाललेलं आहे. अगदी साधी सिंपल सरळ रेसिपी आहे. काही वेळ लागत नाही रेसिपीला. अगदी जर कधी मनात आलं बुवा आता जेवणाबरोबर वगैरे आपल्याला खायचंच आहे ढोकळा, तर बिनधास्त करा अगदी तुम्ही. आणि ही माझी रेसिपी ना तुम्ही ही नक्कीच ट्राय करा. तुम्हाला नाही ढोकळा जमला तर मला कमेंट करून नक्की सांगणार आहे की ताई आम्हाला ढोकळा जमला नाही, पुन्हा एकदा सांगा तुम्ही, तर आपण पुन्हा करूया, पुन्हा दाखवूया. काही प्रॉब्लेम नाही. चला यूट्यूब फॅमिली तुम्ही बघताय, एक सुद्धा गठुळे आपल्या पिठामध्ये नाही आहे. आणि असं जर असेल तुमच्याकडं किंवा नसेल असंच बॅटर बनवण्यासाठी, तर चमचा वगैरे घ्या भाजीचं, त्याने पण छान बॅटर तयार होत चालतं आपलं. आणि इकडे ना तुम्ही म्हणशाल या वाटीमध्ये, ती इकडे आपला बेकिंग सोडा आहे आणि हे लिंबू पावडर आहे. ही लिंबू पावडर आपण पाण्यामध्ये मुद्दाम भिजत टाकली होती, तर ती बारीक वगैरे होत नाही लवकर. आपण बेसन जरी हलवलं किंवा काही हे केलं तर आता याच्यामध्ये काय झालं, याच्यातनं थोडीशी गठुळी आपण आहे ना याला थोडा हातावर घेऊया आणि मग टाकून घेऊ. आता आपण लिंबू पावडर पण टाकलेली आहे आणि हा खाण्याचा सोडा आहे, टाटाचा सोडा आपल्याकडे. तर हा टाटाचा सोडा आपण बऱ्याच याच्यामध्ये यूज करतो आणि तुम्ही खाली बघू शकता टाटाचा सोडा पाण्यावरती पडलेला आहे. लिंबू पावडर आणि टाटाचा सोडा एकत्र झालेला आहे. पूर्ण फसफस करतंय. तुम्हाला मी अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे बघा तुम्ही. आणि याला आहे ना पीठ तयार व्हायला ना खूप छान आणि छान अशी मदत तयार होते बरं का आपल्याकडं. हे बघा किती सुंदर आणि किती छान असं तयार झालेलं बॅटर. तुम्हाला सांगते, तुम्ही ना ही माझी रेसिपी नक्की ट्राय करणार. यूट्यूब फॅमिलीचे एक ना एक ताई आहे ना हा बेसन ढोकळा बनवून बघणार आहे
आणि हे बघा प्रमाण तुम्हाला मी काही सांगितलेले नाही. तुम्ही अगदी एक ₹5 छोटंसं लिंबू पावडरची पॅकेट आहे, ती मी वापरलेली इथं. एक डिशभर पीठ घेतलेलं आहे आणि मीठ तर काही नाही, सगळ्या ताईंना माहीत असतं आपल्या YouTube फॅमिलीच्या. चवीनुसार मीठ कसं वापरायला पाहिजे, तर चवीनुसार हे मीठ वापरलेले आहे आपण. आणि तेल नक्की टाका. तेल नाही टाकलं तर बेसन ढोकळा होणार नाही. तेल आहे ना सॉफ्ट होण्यासाठी किंवा स्पंज वगैरे येण्यासाठी तेलाचा घशात आहे ना, आपण ज्यावेळेस खातो ना ढोकळा, तर घशात वगैरे अजिबात अडकत नाही आहे तेलाने. तुम्ही ना बघू शकता. आणि याच्यामध्ये ना आपल्याला अजून हळद पावडर टाकायची बाकी आहे. तर मी तुम्हाला दाखवलेली नाही ती. मी आता हळद पावडर पण टाकून घेणार आहे. YouTube फॅमिली, आपलं पीठ बघा तुम्हाला कसं दिसतंय. अगदी छान आणि छान असं पीठ मी तयार केलेलं आहे. याच्यामध्ये ना आता मी चिमूटभर हळद टाकणार आहे आणि लाल रंग वगैरे असं काही म्हणजे प्रकार होत नाही. ही बघा ही हळद आहे आपल्याकडे. मी याच्यात टाकलेली आहे थोडंसं आता पाणी. आणि याचं बनवायचं आहे आता मला बॅटर. बॅटर म्हणजे थोडंसं हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी. तुम्ही बघू शकता 1-1.5 चमचा, हाच चमच्याचा माप धरूया आपण. 1 ते 1.5 चमचा आपण पाणी टाकलेलं आहे. तर काय वाटतंय तुम्हाला YouTube फॅमिली, रेसिपी नक्की तुम्ही ना माझी बनवून बघा. मला तर असं वाटतंय. आणि हे बघा आपण टाकलेली हळदीचं पाणी. आता त्याला घेऊया मस्त छान असं कालून आणि पटापट पटकन आपण आहे ना तिकडं वरती गॅसवर स्टीलचं पातेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी आणि एक पातेलं मी अगोदरच तयार ठेवलेलं आहे तापायला. तुम्हाला ते पण दाखवते मी. आणि तुम्ही पीठ बघा आपलं इतकं फसफसून वरती आलेलं आहे ना, सुंदर आणि सुंदर. तर काय सांगू तुम्हाला आता. चला, खूप तारीफ करण्यात काहीच मजा नाही. ढोकळा कसा होता तो बघूया आपण. ढोकळा तयार झाला तर समजूया आपण की नाही ढोकळा छान झालेला आहे ताईंचा. YouTube फॅमिली, चला आता फास्टमध्ये आपण बघूया आपली रेसिपी. हे बघा पाणी उकळतंय खाली, त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आपलं किसणी असते चहा अद्रक वगैरे किसायची ती किसणी पातेल्याच्या खाली. आणि हे पातेल्याला तेल लावून मी ठेवलेले आहे आता गरम करायला. बराच वेळ झालेला आहे. चला आता बेसन टाकून घ्यायचं आहे आपल्याला. बेसनची गोडी बघा किती छान पडते खाली, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. तर तुमच्याकडे जर असं काही असेल तर तुम्ही कशात बनवता नक्कीच मला सांगणार आहे माझी YouTube फॅमिली. कमेंट करून नक्कीच सांगा ताई. जेवढे YouTube फॅमिली आपल्यासोबत आहे ना, त्यांनी सगळ्यांनी मला सांगायचं का आम्ही पण असंच बेसन ढोकळा बनवतो, आमच्या याला पण अशी जाळी पडते. तर YouTube फॅमिली, आता हा बेसन ढोकळा मी ठेवलेला आहे झाकून. आणि तुम्हाला बघायचं आहे आता पुढची फोडणी कशी देते मी. जिरं, मोहरी आणि या हिरव्या मिरच्या आपण टाकून घेतलेल्या आहे. जसं तुम्हाला तिखट हवा असेल तशी मिरची वापरा. खूप प्रमाणात वापरू नका जास्त, कारण खूप तिखट ढोकळा पण चांगला लागत नाही. आता तुम्ही मला गप्पा मारता मारता मी काय काय टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. जिरं मोहरीचा तडका दिलेला आहे, हिरवी मिरची टाकली, कढीपत्ता टाकलेला आहे आपण. आणि थोडीशी हिंग पावडर टाका. इतका सुंदर ढोकळा लागतो काय सांगू तुम्हाला आता. आज आहे ना ढोकळ्याने थोडीशी गंमतच केलेली आहे. ढोकळा आहे ना पाण्यामध्ये झालाच नाही बघा. तर मी काय केलेलं आहे, हा ढोकळा आहे ना मीठ आणि तवा असं वापर केला आहे. तर हे बघा असा हा माझा झाला आहे प्रॉब्लेम. तर आता बघूया आपण कट केल्यावर कसं होतं, मला पण माहीत नाही. तर काय टेन्शन आहे आजचं बघा बरं YouTube फॅमिली. कसं झालं आहे आपला केक. केकच म्हणते, सॉरी, मला केकची आठवण आली. त्याला बघितल्यानंतर माझे केक असेच होतात. तर अशी ढोकळ्याने केली माझी गंमत. काय सांगू तुम्हाला आता. पुढची रेसिपी तुम्ही बघा आणि नवीन नवीन व्हिडिओ माझे असेच बघत चला. आपला ढोकळा खूप 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 सुंदर झालेला आहे. तुम्ही बघू शकता जाळी खूप छान आलेली आहे. जरी तो डागला तरी काही प्रॉब्लेम नाही. खायला चविष्ट, स्वादिष्ट आणि चमचमीत, तोंडाला डायरेक्ट पाणी सुटतंय आता. ही फोडणी झालेली तयार, ती पण गरमच आहे अजून. गरम गरम फोडणी आपल्याला अशी त्याच्यावर टाकायची आहे. खूप गरम नाही, मी थोडंसं एक 5 मिनटं ठेवलं तर गॅस बंद करून. आणि ही तुम्ही जाळी बघा आपल्या ढोकळ्याची. मला तर वाटतोय छानच. तुम्ही खा आणि मला सांगा. आणि ही जी कोथिंबीर ही वरतून टाका. कोथिंबीरशिवाय ढोकळ्याला मजाच नाही. कोथिंबीर असेल तरच बनवा, हिरवी मिरची असेल तरच करा. जिरे मोहरीचा तडका द्या. YouTube फॅमिली, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्या ताईंनी. जाळी खूप सुंदर आणि सुंदर अशी जाळी आपल्याला आलेली आहे. YouTube फॅमिली तुम्ही बघू शकता, कुठेही आपला ढोकळा चिपकलेला वगैरे नाही. हा तोंडाला सुद्धा चिपकणार नाही, घशाला अडकणार नाही. तेल वगैरे भरपूर वापरलेलं आहे आपण. YouTube फॅमिली, मला पुन्हा एकदा तुमच्यासोबत नवीन रेसिपीमध्ये भेटायचं आहे. तर हा झालेला आपला खमंग ढोकळा तयार. आज होता रविवार, मी बनवला खमंग ढोकळा. तर चला मग YouTube फॅमिली, तुमच्याकडे कशी रेसिपी तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगणार आहे. ढोकळ्याचा रंग बघा तुम्ही, हळद टाकलेली, सोडा टाकलाय, लिंबू पावडर टाकलेली, पण ढोकळा आपला अगदी चमचमीत पिवळा गडद असा छान रंगाचा आणि त्याच्यावर ग्रीन कलरची कोथिंबीर, असा चमचमीत ढोकळा मी आज खूप सुंदर तयार केलेला. आनंद होतो आपण असं काहीतरी बनवलं ना छान. खूप छान वाटतं की नाही आपण काहीतरी बनवले आणि घरातलं खाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते. त्याचा आनंद लुटा, बनवा आणि 10-15 मिनटं, अर्धा तास, 1 तास द्या आपल्या स्वतःसाठी असं काहीतरी
घरातले पण खातील, आपण खातील. नक्कीच बनवून बघा ही रेसिपी तुम्ही. आणि हा ढोकळा मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, जर पाण्यात तयार नाहीच झाला, तव्यावर मीठ टाका, त्याच्यावर पातेलं ठेवा, झाकण ठेवा आणि खमंग ढोकळा तयार करा. यूट्यूब फॅमिली, चला आता आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा तुमच्यासोबत यायचं आहे आणि तुमच्याशी अशाच नवीन छान छान गप्पा मारायच्या आहे, नवीन नवीन रेसिपी दाखवायची आहे. मला तर वाटतं फारच बोलते मी. चला आता नवीन रेसिपीमध्ये पुन्हा एकदा भेटू. आता सगळ्या माझ्या या जेवढ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई आहे, तेवढ्या सगळ्यांना मला सांगायचं आहे, माझी रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. चलो आता सगळ्या यूट्यूब फॅमिलीला मला बाय बाय म्हणायचं आहे. चलो बाय बाय.